नमस्कार, महाराष्ट्र समाचारमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण पाहतात महाराष्ट्र समाचार बातमी। मुंबई येथून राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहामध्ये बालदिन संपन्न झाला। या बालदिनानिमित्त आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या बुद्धीचा कस लावला। या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला। राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सर, निवृत्ती देसाई, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन LICच्या महिला उच्च अधिकारी क्षितिजा केंद्रे पाटील, त्याचप्रमाणे मुंबई पोस्टल विभागाच्या संचालक, भारतीय पोस्टल सेवेतील उच्चाधिकारी केया अरोरा यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेत रमेश जोशी प्रमुख पंच, योगेश वेलस्कर, अमेय ठुमरे, क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, शिव छत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण सर आदी मंडळींच्या उपस्थितीत स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना स्पर्धकांना मार्गदर्शन करताना आदरणीय गोविंदराव मोहिते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ग्रुप, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, MCDCA, LIC आयडियल कप चेस टूर्नामेंट 2025। अधिकाधिक मुलं, शालेय मुलं या स्पर्धांमध्ये भाग घेतात। कॅरमच्या ओपन स्पर्धा पण आमच्या इथे होत असतात। त्याच्यामध्ये नामवंत खेळाडू भाग घेत असतात आणि या खेळाच्या सर्व बातम्या ज्या आहेत ते रोज पेपरला येत असतात। त्याच्यामध्ये विशेषतः जे खेळाडू जिंकलेले आहेत, प्रथम क्रमांक असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल, चतुर्थ असेल किंवा आणखी काही असेल, त्या सगळ्यांची नावं ही पेपरला सतत येत असतात। आणि आयडियल स्पोर्ट अकॅडमीने असं ध्येयच आहे त्यांचं की अशा पद्धतीच्या स्पर्धा भरवायच्या, वेगवेगळ्या नावाच्या, वेगवेगळ्या स्फूर्ती त्याच्या जे लोक आपल्यातून गेलेले आहेत आणि ते नामवंत आहेत, समाजामध्ये त्यांनी काही लौकिक मिळवलेलं आहे, अशाच्या नावाने या स्पर्धा सतत आयोजित करत असतो। आणि त्याच्यामुळे या स्पर्धेतून मुलांना एक प्रकारचं प्रशिक्षण पण मिळत असतं आणि दुसरं असं आहे की त्या स्पर्धेमध्ये त्यांना भाग घ्यायला त्याचा सराव देखील अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो। आणि यातूनच पुढे त्यांना, आता आपल्याला माहिती आहे हे राष्ट्रीय खेळ आहे, आंतरराष्ट्रीय पण आहे, त्याच्यामध्ये पुढे पुढे आपल्याला सहभाग घेता येईल। आणि त्या दृष्टीने पालकांनी देखील या ठिकाणी आपल्या मुलांना उपस्थित राहून स्वतः दिवसभर मेहनत पालक देखील करत असतात। त्याच्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण बरोबर अतिशय चांगलं काम करतोय आणि समाज चांगला घडवण्यासाठी, चांगला मार्ग मिळवण्यासाठी आपण सगळेच त्याच्यामध्ये आपण सहभाग घेत असतो। आणि म्हणून आपलं विशेष अभिनंदन। आणि आपण संपूर्ण दिवसभर या ठिकाणी खेळलं, जे जिंकले त्यांना खूप खूप धन्यवाद। आणि ज्या स्पर्धेमध्ये ज्याने जे रनर आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो, कारण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं, आता जिंकणं आणि हारणं हा एक भाग आहे आणि थोड्याशा क्षणासाठी कधी कधी आपला हातून गेम जात असतो आणि म्हणून आपले हार होते। पण याचा अर्थ असा नव्हे की आता हारलो म्हणजे सतत हारणारच असं होत नाही। म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये कोण जिंकेल हे निश्चित सांगू शकत नाही, सतत एकच जिंकत राहील असंही नाही आहे। त्याच्यामुळे आपण या स्पर्धेमध्ये नाराज न होताना अशाच पद्धतीने भाग घ्यावा आणि या स्पर्धा ज्या आहेत त्या
चांगलं आयोजन या आयोजकांनी केलं आहे त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद. आणि राष्ट्रसंघाच्या वतीने आयडिया स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने आणि संपूर्ण आमचं जे जिल्हा कॅरम बुद्धिबळ असोसिएशनचे जिल्हा असोसिएशनचे लोक जे आहेत त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Audio Jungle. Audio Jungle. सर सर मॅडम इथे पहा, मॅडम इथे पहा. इकडे इथे पहा, अंगद इथे पहा, इथे. हां थांब 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 जाऊ नकोस, थांब थांब जाऊ. थँक्यू. No, 5 minutes.